नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत एक तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपट ज्याचं नाव आहे शुभम. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची कथा भीमली नावाच्या टाउनची आहे, जिथे श्रीनिवास नावाचा एक मुलगा राहत होता, ज्याला आपण इथून पुढे शिनू बोलू. शिनूचा केबलचा व्यवसाय होता, जो खूप छान चालत होता, कारण त्यावेळेस फक्त केबल्सच चालत होते. डिश वगैरे त्यावेळी लोकप्रिय झालेले नव्हते. शिवाय शिनू टाउनमध्ये एकमेव सर्व्हिस प्रोव्हायडर होता, त्यामुळे टाउनचे लोक त्याचं चॅनल पाहत होते. शिनूचं लग्न ठरल्यावर तो आपल्या आई-वडिलांसोबत मुलगी पाहायला जातो. हे लोक आधी पोहोचतात, पण मुलगी नंतर येते. या मुलीचं नाव होतं श्रीवल्ली. श्रीनूची आई विचारते, तुम्ही मुलीला रेडी करून आणू शकता का? पण श्रीनू म्हणतो, नाही, त्याची काही गरज नाही, तशीच ती छान दिसते. नंतर श्रीनूची आई विचारते, तू किती शिक्षण घेतलं आहे? त्यावर श्रीवल्ली सांगते की मी MBA केलं आहे आणि मी नोकरी करते. त्यानंतर श्रीवल्लीचे वडील म्हणतात की आता मुला-मुलीला एकट्यात बोलू द्या. बस मग काय, दोघं एकट्यात बोलायला लागतात. या दरम्यान श्रीनू सांगतो की त्याने केबल व्यवसायासाठी 8 लाखांचं लोन घेतलं आहे. श्रीवल्ली म्हणते काही हरकत नाही, आपण मिळून ते फेडून टाकू. आणि हसत ती आत जाते. म्हणजे तिच्यातर्फे होकार होता. आणि हा संवाद श्रीनूच्या हृदयाला भिडतो. श्रीनूलाही श्रीवल्ली खूप आवडली होती. मग श्रीनू लग्नाची तयारी सुरू करतो. सर्वात आधी तो स्वतःसाठी एक स्वतंत्र खोली सेट तयार करतो आणि नवीन टीव्ही विकत घेतो. या दरम्यान त्याला लक्षात येतं की टाउनमध्ये त्याचा एक स्पर्धक आला आहे, जो स्वतःला डिश कुमार म्हणतो आणि आपल्या DTH सर्व्हिसची ओळख करून देतो. तो सांगतो की यात आपल्या चॅनलची विस्तृत रेंज मिळेल आणि प्रत्येक भाषेतील शो पाहता येईल. टाउनच्या लोकांना ही नवीन गोष्ट खूपच आवडत आहे, पण श्रीनूला त्याची थोडी ईर्ष्या वाटते. तो बोलतो की अरे डिश विश काही नाही, असं भरपूर काही बघितलं आहे. यानंतर श्रीनू आणि श्रीवल्लीचं लग्न होतं. सुहागराच्या रात्री दोघे गप्पा मारत असतात. पण घडीत 9 वाजताच श्रीवल्लीला अचानक काहीतरी होतं. ती लगेचच टीव्ही ऑन करते आणि एक सिरियल सुरू करून खाली बसते. श्रीनू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण श्रीवल्ली त्याचं काही ऐकत नाही आणि फक्त त्या सिरियलमध्ये गुंतलेली असते. श्रीनू प्रेमाने तिचं नाव पुकारतो, पण ती ऐकतच नाही. मग ती अचानक पलटून त्याच्याकडे बघते आणि शांत राहण्यास सांगते. श्रीनू विचार करतो, कदाचित हिला ही सिरियल खूपच आवडते, सो मी तिच्या सिरियलमध्ये विघ्न नाही करत. मग तो काही न बोलता शांतपणे झोपतो. श्रीवल्ली मात्र खूपच लक्षपूर्वक ती सिरियल पाहत असते. डोळे झपकवतही नाही आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. पुढच्या दिवशी श्रीनू सकाळी नाश्ता करत होता. त्यानंतर श्रीवल्ली येऊन विचारते, अरे तुम्ही काल इतक्या लवकर झोपले? खूप थकले होते का? त्यानंतर टीव्हीवर त्या सिरियलची बातमी सुरू असते, ज्याचं नाव होतं जन्म जन्म का बंधन. यात एका कपलची कथा होती. राजाबाबू आणि सीता महालक्ष्मी हे दोघे वेगळे झाले होते आणि एक फॅन त्यांना परत एकत्र आणण्यासाठी मंदिरात विष मागून नारळ फोडत होती. हे पाहून श्रीवल्ली हसते आणि म्हणते, पहा, हे लोक एका सिरियलच्या मागे किती पागल होत आहेत. पण श्रीनूला ही गोष्ट खूपच विचित्र वाटते, कारण काल रात्री श्रीवल्ली ती सिरियल खूपच डोळे फाडून पाहत होती. सिरियलच्या चक्करमध्ये तिने हनीमूनचाही मोमेंट खराब केला होता आणि आता ती स्वतः सिरियल आणि त्याच्या फॅन्सची मजाक उडवत होती. यानंतर श्रीनू श्रीवल्लीला ऑफिससाठी सोडायला जातो. रस्त्यातच त्याला दिसतं की डिश कुमारने त्याच्या दुकानाजवळच स्वतःचं दुकान उघडलं आहे आणि त्यावर बोर्ड लावला आहे, ज्यावर श्रीनूच्या केबल सर्व्हिसला खराब आणि आपल्या डिश सर्व्हिसला उत्तम सांगितलं जात आहे. हे पाहून श्रीनूला खूप वाईट वाटतं. तो डिश कुमारकडे जाऊन म्हणतो, हे तुझं सगळं काय चालू आहे? तू माझ्या केबलला खराब का सांगतोय? आणि त्याला बोर्ड काढायला सांगतो. डिश कुमार एकदम अकडीत म्हणतो, का काढू? माझं दुकान, माझी मर्जी. मी जसं हवं तसं बोर्ड लावीन. तू कोण आहे मला सांगायला की ते बोर्ड काढ? हे ऐकून श्रीवल्ली भडकते आणि म्हणते, तू कोण आहेस माझ्या पतीला असा बोलणारा? मग ती बोर्ड काढायला लागते आणि श्रीनू तिला शांत करत तिकडून घेऊन जातो. तो म्हणतो, मी बोलत होतो ना, तू मध्येच का बोललीस? श्रीवल्ली म्हणते, तुम्हाला जर असं कोणी काही बोललं तर मी थोडी ना चुपचाप ऐकून घेणार. श्रीनू म्हणतो, मी तर तुला फूल समजलो होतो, पण तू तर आग निघालीस. श्रीवल्ली म्हणते, असं काही नाही आहे, फक्त कधी कधी खूप राग येतो. आणि मग ती तिच्या शाळेतील घटना सांगते. एकदा ती स्टेजवर गाणं गात होती, तेव्हा कोणी मध्येच बोललं. मग तिने त्याचे केस धरून काय केलं ते सांगते. श्रीनू म्हणतो, अरे बापरे, गाण्यासाठी इतका राग? मग तर तू छान गाणं गात असणार. श्रीवल्ली म्हणते, आता नाही, रात्री गाते. मग ती बाय करून ऑफिसला निघते. श्रीनूही तिला बाय करून म्हणतो, तुझं गाणं ऐकायला मी रात्रीची वाट पाहीन. रात्री श्रीनू तिला गाणं गायला सांगतो, पण श्रीवल्ली म्हणते, मला लाज येते, तुम्ही डोळे मिटा. श्रीनू म्हणतो, शाळेत तर सर्वांसमोर गात होतीस, आता माझ्यासमोर तुला लाज येते का? शेवटी श्रीनू त्याचे डोळे बंद करतो. पण घडीत 9 वाजल्यावर श्रीवल्लीला पुन्हा काहीतरी होतं आणि ती उठून जाते. श्रीनू म्हणतो, गाणं ऐकव ना.
पण गाण्याच्याऐवजी त्याला सिरियलचं इंट्रो सॉन्ग ऐकायला येतं. तो डोळे उघडतो आणि पाहतो की श्रीवल्ली बसून तेच सिरियल पाहत आहे. श्रीनू टीव्ही समोर जाऊन म्हणतो, "श्रीवल्ली, हा काय प्रकार आहे? आपण शांत बसून गप्पा मारत होतो ना? मग तू मध्येच उठून ही सिरियल पाहायला का लागली?" पण श्रीवल्ली त्याच्याकडे लक्षही देत नाही. श्रीवल्लीचं लक्ष फक्त सिरियल पाहण्यात होतं. मग श्रीनू काय करतो, तर तो जाऊन टीव्हीचा प्लग काढून टाकतो. पण त्यावेळी तो पाहतो की श्रीवल्ली रागावलेली त्याच्या मागे उभी होती. मग ती त्याच्या हातून प्लग घेऊन पुन्हा टीव्ही लावते आणि मग आपल्या स्टाईलमध्ये बसून सिरियल पाहू लागते. श्रीनू पुन्हा प्लग काढायला जातो, पण यामुळे श्रीवल्ली खूपच रागावते आणि एका हाताने जड पलंग सरकावते आणि जोरात ओरडते, "टीव्ही बंद करू नकोस." श्रीनू या गोष्टीला पाहून थक्क होतो. अरे बापरे! हिने हे असं कसं केलं? त्यानंतर तो काहीच बोलत नाही आणि त्याला समजत नाही की श्रीवल्ली इतकं विचित्र का वागते आहे. हे सिरियल पाहून तिला काय होतंय? पुढच्या दिवशी श्रीनू हे सर्व आपल्या मित्र शहाजहान आणि व्यंकटेशला सांगतो. त्याच्या गोष्टी ऐकून शहाजहान थक्क होतो आणि म्हणतो, "भाई, माझ्यासोबतही तसंच होतंय. माझी पत्नी 9 वाजता तेच सिरियल पाहायला बसते. मग काहीही बोललं तर ती भयंकर रागवते. मला एकदा मॅच बघायचा होता. मी रिमोट लपवून आरामात बसलो होतो. पण 9 वाजता ती आली आणि मला रिमोट मागितला. मी रिमोट दिला नाही, तर माझ्यावर हल्ला केला. मोठ्या मुश्किलीने मी त्या परिस्थितीतून सुटलो." शहाजहा खूप काळापासून हे सगळं अनुभवत होता, पण लाज वाटल्यामुळे कोणालाही तो सांगत नव्हता. पण जेव्हा श्रीनूने सांगितलं की असं त्याच्यासोबतही झालं, तेव्हा त्यानेही आपलं मन मोकळं केलं. व्यंकटच्या बाबतीत असं काही होत नव्हतं, कारण तो 9 वाजता घरात नसतो. त्याची नाईट शिफ्ट असायची. 7 वाजता घर सोडायचा. त्यामुळे श्रीनू आणि शहाजहानच्या गोष्टी ऐकून तो त्यांना धिक्कारतो. "छी! कसले मर्द आहात तुम्ही? तुमच्या पत्नीला तुम्ही काबूत ठेवू शकत नाही आणि उलट त्यांच्यापासूनच घाबरता." शहाजहान म्हणतो, "भावा, जर तू आमच्या जागी असतास ना, तू पण घाबरला असता." व्यंकट म्हणतो, "अरे मी तुमच्यासारखा डरपोक नाही. मी अल्फा मर्द आहे. अल्फा मर्द आपल्या पार्टनरला दबावाखाली ठेवतो आणि माझ्या घरात मीच हुकूमत करतो. माझी पत्नी माझं ऐकते." शहाजहान म्हणतो, "ठीक आहे, एक काम कर. जर खरंच तू एक मोठा मर्द आहे, अल्फा मर्द आहेस, तर आज रात्री 9 वाजेपर्यंत घरातच थांबून दाखव." व्यंकट खूप इगोवाला माणूस होता. त्याने हे सगळं चॅलेंज स्वीकारलं. "ठीक आहे, आज मी तुम्हाला दाखवतो अल्फा मर्द काय असतो." मग तो घरातच असतो. हातात रिमोट घेऊन दुसरा शो बघत असतो. 9 वाजता त्याची पत्नी गायत्रीला काहीतरी होतं. ती खुर्ची सरकवत येते. श्रीनू आणि शहाजहान बाहेरूनच हे सर्व खिडकीतून पाहत असतात. शहाजहान म्हणतो, "अरे यार, ही खुर्ची नेऊन काय करणार आहे? कदाचित व्यंकटचं डोकं फोडेल." पण ती काही न बोलता शांतपणे टीव्ही समोर खुर्ची ठेवते आणि व्यंकटकडून रिमोट मागते. पण व्यंकट रिमोट देत नाही. उलट त्याने बॅटरी काढून फेकली आणि म्हणाला, "तुला कॉफी आणायला सांगितली होती ना? जा, जाऊन कॉफी आण." पण गायत्री त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि फक्त बॅटरी मागत राहिली. बाहेर श्रीनू आणि शहाजा त्याबद्दल बोलत होते आणि म्हणत होते, "अरे, बाहेर तर हा मोठा अल्फा मर्द बनतोय." आता हे सगळं ऐकून व्यंकटचा अहंकार दुखतो. त्यानंतर तो गायत्रीशी अकडून बोलतो, "मी तुझा पती आहे. तुला माझं ऐकावंच लागेल, नाहीतर तुला घरातून बाहेर काढून देईल." त्यावर गायत्री एका हाताने त्याची मान पकडते, हवेमध्ये उचलते आणि त्याला टेबलावर पाडते. मग पुष्पासारखी खांदा उठून त्याच्याकडे येते आणि बॅटरी मागते. आपल्या पत्नीचं हे रूप पाहून व्यंकटही घाबरतो आणि त्याचा सगळा अल्फा अहंकार कोसळतो. मग तो लगेचच बॅटरी शोधायला लागतो आणि गायत्री रागात फ्रीज पकडून जोरात हलवायला लागते. इतक्यात गायत्रीला सिरियलचा आवाज ऐकू येतो. ती आनंदाने सिरियल पाहायला लागते, ज्यामुळे व्यंकट वाचतो. आणि श्रीनू आणि शहाजहानने एक काम केलं होतं. त्याने बॅटरी शोधून सिरियल सुरू केलं होतं आणि मग ते व्यंकटकडे पाहायला गेले. तिघंही खूप घाबरलेले होते की हे काय चाललंय. पुढच्या दिवशी तिघंही बोलत होते की त्या सिरियलवर काहीतरी स्ट्रॅप आहे. ती पाहिल्यावर आपल्या पत्नीला काहीतरी होतं. फक्त आपल्या तिघांवरच का असर होतोय? लोकांशी बोलून पाहूया का? त्याने व्यंकट नकार देतो. "पागल आहेस का? जर कोणाला कळलं की आपण आपल्या पत्नीचा मार खाल्ला, तर आपली किती बेइज्जती होईल." श्रीनू म्हणतो, "मला तर भूतप्रेताचा काहीतरी चक्कर वाटतोय. कदाचित आपण तिघे कुठेतरी फिरताना कोणत्यातरी टोन्या-टोटक्यावर चुकून गेलो असेल, ज्यामुळे आत्मा आपल्याशी जोडली गेली आहे आणि आता आपल्या पत्नीमध्ये प्रवेश करून आपल्यापासून बदला घेत आहे." श्रेणूची ही थेअरी खूपच मनोरंजक होती. पण खरा प्रॉब्लेम काय आहे हे अजूनपर्यंतही कोणाला माहिती नव्हतं. लाजेमुळे बाहेर कोणालाही सांगू शकत नव्हते. त्यामुळे सध्या त्यांनी काहीही केलं नाही. फक्त एवढं केलं की आपल्या पत्नीपासून काळजी घेतली आणि जसं ती सांगते तसंच केलं. प्रत्यक्षात व्यंकट आता आपल्या पत्नीच्या होमध्ये हो मिळवायला लागला, जे तो आधी करत नव्हता. आधी तो फक्त स्वतःचीच मर्जी चालवायचा. पुढच्या रात्री श्रीवल्ली पाहते की विजेचा कडकडाट होत आहे. ती श्रीनूला सांगते, "ऐका, पाऊस येणार आहे. पकोडे खाताना आपण चित्रपट बघूया. मजा येईल." पण श्रीनू लक्षात घेतोय की आता 9 वाजायला आले आहेत.
तो श्रीवल्लीला म्हणतो, "ठीक आहे, मी फक्त ऑफिसला जाऊन मूव्हीची कॅसेट आणतो. तू फक्त याच मूडमध्ये राहा." आणि तो बहाण्याने बाहेर निघतो. पण बाहेर तो काय पाहतो, की त्यावेळेस टाऊनमधील सगळेच मर्द घराबाहेर टहलत होते. ते देखील घाबरलेले आणि परेशान दिसत होते. श्रीनूला समजतं, की हे फक्त तिघांपुरतं नाही, तर सगळ्यांवरच याचा असर दिसतोय. फक्त लाजेमुळे कोणीही एकमेकांना काही सांगत नव्हतं. पुढचा व्यक्ती आपली मस्करी करेल, "तू तुझ्या पत्नीचा मार खाल्लास," अशी त्यांना भीती होती. अशा परिस्थितीत तिघंही माया नावाच्या एका तांत्रिकाकडे मदत मागायला जातात. माया त्यांना विचारल्याशिवाय सांगते, "रात्री 9 वाजता भूत येतं ना?" हे ऐकून तिघंही थक्क होतात. "अरे वा, आपण तर अंतर्यामी आहात." मायाचं म्हणणं होतं, "हे भूत अधुरी इच्छा घेऊन या जगात भटकत असतात." तिघंही भीतीने थक्क होतात. ते म्हणतात, "मायाजी, आम्हाला मरायचं नाही. कृपया आम्हाला वाचवा." माया म्हणते, "तुमची समस्या खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. मी यात काही करू शकत नाही. जे करायचं आहे ते तुम्हालाच करावं लागेल." ते विचारतात, "काय करावं लागेल?" माया म्हणते, "कठोर तपस्या करावी लागेल. संकल्प घ्यावा लागेल. करू शकाल का?" ते म्हणतात, "हो, करू." माया त्यांना एक मंत्र सांगते आणि सांगते, की काही खाण्यापिण्याशिवाय एका पायावर उभं राहून सूर्यप्रकाशात हा मंत्र 10,00,000 वेळा जपावा लागेल. हा खूपच डेंजरस उपाय ऐकून त्यांचे तर होशच उडतात. "हे आपण करू शकू?" मग ते विचारतात, "किमान हे तरी सांगा, हा भूत कोण आहे आणि त्याची इच्छा तरी काय आहे?" त्यावर माया त्यांना एक लिक्विड सोल्युशन देते आणि सांगते, "जेव्हा रात्री 9 वाजता तुमच्या पत्नींवर भूत येईल, तेव्हा त्यांचे केस कापून या सोल्युशनमध्ये डुबवा. मग कळेल की तो भूत कोण आहे." आता हे काम करणंही कठीणच होतं, कारण 9 वाजता ते आपल्या पत्नीकडे जाण्यासाठी घाबरत होते. पण मग रात्री 9 वाजता जेव्हा सर्व पत्नी पोजेस होऊन सिरियल पाहण्यात व्यस्त होत्या, तेव्हा तिघंही लपून त्यांचे केस कापतात आणि सोल्युशनमध्ये डुबवतात. यामुळे केमिकल रिॲक्ट होतं आणि धुराचं उत्सर्जन होतं, ज्यामुळे सर्वत्र धूर पसरतो. धुराच्या उडत्या छटांमुळे त्यांना दिसतं, की त्यांच्या पत्नींच्या शरीरात कोणाचं भूत होतं आणि खरी गोष्ट काय आहे, तर कोणताही नवीन भूत नव्हता. हे सर्व त्यांच्या स्वतःच्या आजींचे भूत होते, जे सिरियलवर इतके ऑब्सेस होते, की मृत्यूनंतरही ती सिरियल पाहायला त्या येत होत्या. टाउनच्या सर्व आजांमध्ये या सिरियलची क्रेज इतकी होती, की मृत्यूनंतरही त्या सर्वांना फक्त तेच सिरियल पाहायला आवडत होतं. डिशकुमारची दादीसुद्धा हे सिरियल पाहत होती. ज्यांच्या आजा मृत्यू पावल्या होत्या आणि ज्यांची लग्न झाली होती, त्यांच्यासोबतच हा सियापा घडत होता. व्यंकटसाठी ही गोष्ट पचवणं खूप कठीण होतं. "अरे, माझी दादी तर माझ्यावर खूप प्रेम करायचे. मला आपल्या खांद्यावर बसून गाव फिरवत होती. आज तीच माझा गळा दाबून मला मारू पाहते." त्यानंतर श्रीनू त्याला माया यांनी सांगितलेली आठवण करून देतो. माया जी म्हणाली होती, की भूत आपली अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी भटकतात. त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना काहीही माहिती नसतं आणि कोणालाही त्या ओळखत नाही. ही आपली दादी नाही, हे भूत आहे. हे भूत आपल्यालाही मारू शकतं. पण आता काय करायचं? मायाजींनी सांगितलेला उपाय करणेही कठीण होता. या संकटातून कसं वाचावं काही कळत नव्हतं. याच दरम्यान या परिस्थितीचा फायदा घेऊन एक माणूस व्यवसाय सुरू करतो. 3 धाग्यांची सुरक्षा कवच विकायला लागतो. एक स्वतःच्या हातावर, एक पत्नीच्या पायावर आणि एक रिमोटवर बांधायचा. मग कोणताही भूत काहीही करू शकणार नाही. पण हे कवच खूपच महाग विकलं जात होतं, ₹4,000. आता सगळेच लोक इतका महाग कवच खरेदी करायलाही तयार होते, कारण जीव वाचवायचा असेल तर ही किंमत काहीच नाही. ही तीनही कवच खरेदी करण्यासाठी हे तिघंजण त्याच्याशी भाव करतात आणि बोलतात की ₹9,000 आम्हाला तिघांनाही हे दे. पण तो एक पैसाही कमी करण्यास तयार नव्हता. त्यानंतर ते पाहतात की टीव्हीवर शोचा प्रोमो येत आहे, ज्यात सांगितलं जातं की प्रतीक्षा आता संपली. या शुक्रवारी शोचा क्लायमॅक्स एपिसोड येणार आहे. फायनली राजाबाबू आणि सीता महालक्ष्मीचं मिलन होणार आहे. हे पाहताच तिघंही खूप खुश होतात. म्हणजे सिरियल संपणार आहे आणि शुक्रवार फक्त 3 दिवसांनी आहे. म्हणजे 3 दिवसांनी सगळं ठीक होईल. या चांगल्या बातमीने सगळ्या त्रस्त पुरुषांमध्ये आनंदाची लाट पसरते. पण या फ्रॉड माणसाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले, की त्याचा व्यवसाय जो सुरू होण्याआधीच डुबला होता, आता ₹4,000 तो ₹1,000 येतो. पण आता कोणीही खरेदी करण्यास उत्सुक नव्हतं. तो अगदी म्हणतो की ₹10 तरी घ्या. पण आता त्यांना ते फ्रीमध्ये पण हवं नव्हतं. कारण 3 दिवसांची गोष्ट होती, जे सहज ते व्यवस्थित पार करू शकतात. जेव्हा फिअर ऑफ अननोन होता, तेव्हा भीती जास्त वाटायची. पण आता काय चाललंय हे समजल्यावर थोडी भीती कमी झाली होती. आता त्यांना समजलं होतं की सीरियल पाहताना त्यांना त्रास होणार नाही. त्यामुळे ते आता त्यांच्यासोबत सीरियल पाहायला बसतात. चला आता या सीरियलची कथा पाहूया, की यात असं काय होतं की लोक मृत्यूनंतरही ते पाहत होते. यात काही नवीन नाही. ही पण एक टिपिकल भारतीय डेली सोप. राजाबाबू एक टॉक्सिक पती आहे, जो आपल्या पत्नी सीता महालक्ष्मीवर छोट्या-छोट्या गोष्टींसाठी ओरडतो.
सुरुवातीला तो तिच्यावर खूप प्रेम करायचा, पण जेव्हा सीता महालक्ष्मी जॉब करायला लागली, तेव्हा तो चिडला. आता तो लहान लहान गोष्टींवरून रागवतो आणि तिला त्रास देतो. काही वेळा सीता महालक्ष्मी हे सहन करते, पण नंतर तिचं सहनशीलता उत्तर देते आणि ते घर सोडून निघून जाते. सीता महालक्ष्मीच्या अनुपस्थितीत राजाबाबूला तिची किंमत लक्षात येते आणि त्याला आपली चूक कळते. त्याचं हृदय परिवर्तन होतं. मग तो आपल्या पत्नीला शोधायला जातो माफी मागण्यासाठी. पण त्यांचं मिलन वारंवार अडखळतं. ते अनेक वेळा एकमेकांच्या अगदी जवळून जातात, पण एकमेकांना नोटीस न करता वेगवेगळ्या मार्गाने निघून जातात. आणि मेकर्स हे सगळं रिपिटेटिव्ह मोडवर दाखवत होते आणि ज्यामुळे प्रेक्षकांमध्येही त्यांची उत्सुकता थराला पोहोचली होती. शेवटी सिरियलच्या प्रोमोने सांगितलं की राजाबाबू आणि सीता महालक्ष्मीचं मिलन होणार आहे. प्रोमोमध्ये दोघे एकमेकांसमोर उभे दिसत आहेत. शुक्रवारीचा एपिसोड येतो, ज्याची सगळेजण बेसब्रीने वाट पाहत होते. सीता महालक्ष्मी आणि राजाबाबू एकमेकांसमोर उभे आहेत. राजाबाबू म्हणतो, मला तुला काही सांगायचं आहे. या पॉइंटवर सगळे प्रेक्षक हात जोडतात आणि बोलतात, भाऊ लवकर सॉरी बोल आणि हे सगळं संपव. पण मग अनर्थ घडतो. झाडाची फांदी तुटून राजाबाबूच्या डोक्यावर पडते. डोक्याला लागलेल्या जखमेमुळे त्याची स्मरणशक्ती गमावते आणि आता तो सीता महालक्ष्मीलाही ओळखत नाही आणि म्हणतो, तुम्ही कोण? इथेच एपिसोड संपतो. म्हणजे सिरियल अजूनही संपत नाही. ती अजूनही आणखी खेचला जात आहे. हे पाहून सगळ्या पुरुषांच्या चेहऱ्यावर धास्ती येते आणि ज्या सर्व आजा म्हणजे भूत होत्या त्या सगळ्या फ्रस्ट्रेट होतात आणि खूप रागवतात. त्यामुळे सगळे लोक घाबरतात की कदाचित त्या रागात आपल्याला मारणार तर नाही ना, आणि म्हणूनच ते लगेचच तिकडून पडून जातात. या पॉइंट नंतर त्यांना पुन्हा माया आठवते. यावेळी ते सगळे गावातील पुरुषांना घेऊन मायाजवळ पोहोचतात. माया सांगते की गावातील सगळ्या पुरुषांच्या जीवाला धोका आहे. येणाऱ्या 10 दिवसात रेड मून आहे. त्या रात्री आत्म्यांची शक्ती वाढते आणि त्या काहीही करू शकतात. पुरुष विचारतात, मायाजी तुम्ही फक्त घाबरवत आहे, उपाय पण सांगा ना. माया सांगते की या आत्म्यांची इच्छा त्या सिरियलच्या संबंधित आहे. काही असं करा की त्यांचं मन त्या सिरियलने भरून जावं, मग त्या स्वतःहून निघून जातील. त्यावर पुरुष म्हणतात, सिरियल तर संपणार होताच आणि त्या स्वतःहून निघून पण गेल्या असत्या. पण मेकर्सनी ती सिरियल आणखी लांबवली. आता त्यामुळे माया म्हणते की उपाय तुम्हाला शोधावा लागेल. ती म्हणते, माझ्या हातात काही नाही, फक्त तुमच्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवा. एकदा तुम्ही तुमचं मन बनवलं की मग सगळ्यांचंच कल्याण होईल. यानंतर सगळेजण घरी जातात. रात्री श्रीनू श्रीवलीसोबत झोपत असताना त्याला तिच्यामध्ये आपल्या आजीचं भूत दिसतं. जरी आजीचं भूत रात्री 9 वाजता श्रीवल्लीत येतं आणि 9:30 वाजता सिरियल पाहून निघून जातं, तरी श्रीनूच्या मनात भीती बसली होती. त्याला स्वप्नातही त्याची आजी दिसत होती आणि त्यामुळे त्याला श्रीवल्लीपासूनही भीती वाटू लागली होती. मग तो थेट खाली जाऊन झोपतो. पण श्रीवल्ली प्रत्यक्षात जागी होती आणि तीही सगळं लक्षात घेत होती. या दरम्यान बिचारी श्रीवल्ली काय विचार करत होती हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊया. श्रीवल्लीला काहीच कळत नव्हतं. जेव्हा ते पोझिशनमध्ये असायची त्यावेळचं तिला काहीही आठवत नव्हतं आणि श्रीनू तिला काही सांगतही नव्हता. त्यामुळे ती विचार करत होती आणि खूपच त्रस्त झाली होती की माझा नवरा माझ्याशी अचानक असा का वागू लागला आहे. ती त्याला इम्प्रेस करण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून घरकाम करण्यास लागते. जरी तिला घरकाम चांगलं जमत नसे तरीही ती प्रयत्न करते. रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते, पण ती नीट होत नाही. जेवण बनवण्याचा प्रयत्न करते, पण त्यातही ती स्वतःचे हात झाडून घेते. श्रीनू लगेचच पाहायला येतो, पण ते रागावून निघून जाते. श्रीनू तिला विचारतो, झालं तरी काय श्रीवल्ली? तू माझ्यावर नाराज आहेस का? श्रीवल्ली म्हणते, नाराज तर तुम्ही आहात माझ्याशी. तुम्ही माझ्याशी असं तुटक तुटक का वागतायत? काही बोलायचं असेल तर मला सांगा ना. शेवटी श्रीनू तिला बेडजवळ नेतो. त्याला समजत नाही की तिला कसं समजवावं. मग तो म्हणतो, ऐक, ही टाईल्स माहिती आहे का तुला? पर्सिलियन टाईल्स आहे. सगळ्यात मजबूत टाईल्स आहे. तरी हे अर्धा इंच खाली गेले. तुला माहिती आहे का का? बेड खेचल्यामुळे. आणि हे सगळं तू एका हाताने केलं होतं. पण श्रीवल्लीला काहीही लक्षात नव्हतं. ती म्हणते, मी कधी खेचलं? तर श्रीनू बोलतो, घाबरू नकोस. खरी गोष्ट अशी आहे की हे रूम माझ्या आजीचं होतं. तुला माहिती होतं का? ते म्हणते, नाही, मला माहिती नव्हती. श्रीनू म्हणतो, आता ती आजी रोज येते. श्रीवल्ली विचारते, हे काय बोलताय? त्या कशा येणार? त्या तर मरून गेल्या ना? श्रीनू बोलतो, हो, ती मरून गेली आहे, पण त्यांचं भूत तुझ्यात येतं आणि सिरियल पाहून निघून जातं. पण हे फक्त तुझ्यापुरतंच नाही, तर अख्ख्या गावातील लोकांसोबत असं होत आहे. श्रीवल्लीला काहीच समजत नाही. ती विचारते, भूत आणि माझ्यात? श्रीनू तिला हक करत म्हणतो, घाबरू नकोस. आपण काहीतरी करून हा प्रॉब्लेम नक्कीच सोडवू. आणि नंतर तो सिरियलवर रागवतो आणि म्हणतो, हे सगळं त्या घटिया सिरियलमुळे होतंय. तू काहीच केलं नाही. त्याचवेळी तो लक्षात घेतो की श्रीवल्ली गुरगुरण्यासारखा आवाज करत होती आणि
तो नंतर टाईम बघतो तर तेव्हा 9 वाजले होते. श्रीवल्ली पुन्हा पजस झाली होती. ती जोरात ओरडते, "माझ्या सिरियलविषयी काहीही बोलू नकोस." श्रीवल्ली आता आधीपेक्षा अधिकच भयानक दिसत होती. त्यामुळे श्रीनू घाबरून पडतो. त्यानंतर जेव्हा सिरियल संपते आणि श्रीवल्ली पुन्हा सामान्य होते, ती लक्षात घेते, "मी टीव्ही समोर का बसलेली आहे आणि मला काहीच का आठवत नाही?" त्यावेळी श्रीवल्लीला श्रीनूची गोष्ट समजायला वेळ मिळाला नव्हता, कारण ती लगेचच पजत झाली होती. पण आता तिला सगळी गोष्ट समजते. दुसऱ्या दिवशी ती व्यंकट आणि शहाजहानच्या पत्नी गायत्री व फरीदा यांच्याकडे जाते आणि विचारते, "म्हणजे काल रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान तुम्ही काय करत होता?" त्या म्हणतात, "माहिती नाही. अचानक खूप थकवा येतो आणि लवकरच झोपायला येतं." वल्ली म्हणते, "मला माहिती आहे हे काय होतं." आणि मग ती त्यांना सगळं सांगते. आता त्यांच्या पत्न्यासुद्धा मिळून उपाय करण्याचा प्रयत्न करतात. आपापल्या धर्मानुसार पूजापाठ करतात, झाडफूक करवतात, पण काहीच परिणाम होत नाही. दुसरीकडे श्रीनूच्या गावात डिश कुमार घराघरात श्रीनूच्या केबलची जागा घेऊन डिश लावत होता. श्रीनूचा व्यवसाय बुडत चालला होता, पण डिश कुमारचा व्यवसाय एकदम जोरात चालू होता. सिरियलबाबत सांगायचं झालं तर ते संपण्याचं नाव घेत नव्हतं. पुढे दाखवतात की त्या अपघातानंतर सीता महालक्ष्मी राजाबाबूला रुग्णालयात घेऊन जाते आणि जेव्हा त्याला शुद्ध येते, तेव्हा तो सीता महालक्ष्मीला ओळखतो. पण आता तो पुन्हा आधीप्रमाणेच तिला रागवू लागतो. डॉक्टरांनी सीता महालक्ष्मीला सांगितलं की त्या जखमेमुळे राजाबाबूला मागील 1 वर्षाचं काहीच आठवत नाही. जेव्हा त्याची तब्येत सुधारली, तेव्हा त्याला फक्त एवढंच आठवत होतं की तो आधी सीता महालक्ष्मीला त्रास देत होता. म्हणजे आता सीता महालक्ष्मीला पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे आणि तिला राजाबाबूंना सगळं आठवण करून द्यावी लागणार आहे. आता सीता महालक्ष्मी घरात राहून सगळं सहन करते, या आशेने की राजाबाबूला आपली चूक समजेल आणि त्याला 1 वर्षापूर्वीचं सगळं आठवेल. ती त्याला 1 वर्षापूर्वीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होती. त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होती, तर दुसरीकडे राजाबाबू तर आता सीता महालक्ष्मीला ठार मारण्याचा प्लॅन बनवत होता. हे पाहून सर्व भूतं खूप रागवली आणि त्या रात्री रेड मून होती. भूतांची शक्ती कित्येक पट वाढली होती. त्यांच्या रागामुळं संपूर्ण घरात गोंधळ उडाला. सगळं सामान इकडे-तिकडे पडलं. वातावरण भयंकर आणि भुतिया बनलं. नंतर जेव्हा थोडी शांतता आली, श्रीनू श्रीवल्लीला पाहायला गेला आणि काय पाहतो तर वल्लीच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू बाहेर येत आहे. रागाने ती श्रीनूला पकडते आणि म्हणते, "जर आपल्या सीता महालक्ष्मीला काही झालं, तर मी या गावातील सर्व पुरुषांना मारून टाकेन." श्रीनू कसाबसा स्वतःची सुटका करून तिकडून पडतो आणि बाकी सर्व पुरुषांबरोबरही अशीच परिस्थिती होती. भूत त्यांना सुद्धा ठार करण्याची धमकी देत होती, पण तेही सगळे कसेबसे करून आपला जीव वाचून तिकडून पळून जातात. यानंतर जेव्हा भूत निघून जातात, त्या सर्व पत्नी घरातील सगळं सामान विखुरलेलं पाहतात. त्याबद्दल ते त्यांच्या हसबंडला विचारतात, पण ते काहीच सांगत नाही आणि काहीतरी बहाणं सांगून तिकडून निघून जातात. पण यांना सगळं काही समजतं की हे सगळं घरातील भूतांनी केलं आहे. दुसरीकडे हे तिघंही श्रीनूच्या ऑफिसमध्ये बसून दारू पीत होते. तेव्हा ते पाहतात की टीव्हीवर त्या सिरियलच्या एका कलाकाराचा इंटरव्ह्यू दाखवत आहे आणि तो त्याच्या फॅनशी बोलत आहे. एका फॅनने म्हटलं, "आपण खूप चांगले अभिनेता आहात. आपल्याशी बोलून खूप छान वाटलं." तो अभिनेता काय म्हणतो, "तुम्ही असंच आपला सपोर्ट दाखवा. आम्ही आणखी 1000 एपिसोड आणू." हे ऐकून तर व्यंकटेश खूपच चिडतो आणि बॉटल घेऊन टीव्ही फोडायला जातो. पण ते दोघेही त्याला पकडतात. "भाऊ, राग करू नकोस, शांत हो." आणि त्यावेळी टीव्हीमध्ये त्यांना काय ऐकू येतं, तर पुढचा कॉल श्रीवल्लीचा होता. श्रीवल्ली त्या कलाकाराला म्हणते, "पहिल्यांदा तुम्ही सिरियलमध्ये सीता महालक्ष्मीवर खूप प्रेम करत होता, पण नंतर तिला मारणे, टॉर्चर करणे, शिव्या देणे हे सगळं का दाखवताय?" तो अभिनेता काय म्हणतो, "जेव्हा राजाबाबूने सीता महालक्ष्मीला त्रास देणं सुरू केलं, तेव्हापासून आमची टी-आर-पी वाढली. प्रेक्षकांना हेच पाहायला आवडतं, म्हणून दाखवत आहोत." यावर श्रीवल्ली म्हणते, "तुम्ही हे सगळं बदलून थोडंसं प्रेम नाही दाखवू शकत का? लोकांना ते सुद्धा आवडेल." तो अभिनेता म्हणतो, "आजकाल लोकांना प्रेम वगैरे काही आवडत नाही. रिअल लाईफमध्ये ही मुली राजाबाबूसारखा टॉक्सिक आणि डॉमिनंट मुलगा पसंत करतात." हे ऐकून श्रीवल्ली चिडते आणि म्हणते, "बकवास बंद कर. तू माझ्यासमोर ये, मग मी तुला सांगते. बिचारी ती इतकी चांगली मुलगी आहे, तिला असा त्रास देणं योग्य नाही." यावेळी तो अभिनेता सुद्धा चिडतो आणि म्हणतो, "हो, मी त्रास देईन आणि पुढच्या एपिसोडमध्ये तर मी तिला कसं मारतो हे बघ." फरीदा म्हणते, "सीता महालक्ष्मीला काही केलं तर आम्ही तुला सोडणार नाही." अभिनेता म्हणतो, "काय करशील?" "आमची सिरियल, आमची मर्जी." गायत्री म्हणते, "खड्ड्यात गेली तुमची सिरियल." त्यावर तो अभिनेता म्हणतो, "आमची सिरियल आवडत नाही का? तर दुसरी सिरियल पहा." आणि फोन कट करतो. पण दुसऱ्या सिरियलची गोष्ट ऐकून श्रीनूच्या डोक्यात एक आयडिया येते. तो दोघांना पूर्ण प्लॅन समजावतो. "बघा मित्रांनो, आपल्याला भूतांना ते दाखवायचं आहे जे ते पाहू इच्छित आहे, म्हणजे हॅपी एंडिंग. पण सिरियलवाल्यांनी ते दाखवलं नाही. मग आपण स्वतःच एक दुसरं नकली सिरियल तयार करून ते दाखवूया का?" दोघे म्हणतात, "म्हणजे तू भूतांना फसवण्याचा विचार करतोयस?"
जर पकडलं गेलं तर ते आपल्याला ठार करतील. श्रीनू म्हणतो, "अरे असं काहीच होणार नाही, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा." यानंतर ते काही स्वस्त कलाकार आणि फिल्म मेकर्सला बोलवतात. कलाकारांना सिरियलसारखा लूक देऊन एपिसोड शूट करतात. श्रीनू आपल्या केबलच्या माध्यमातून खऱ्या सिरियलच्या जागी आपली नकली सिरियल टेलिकास्ट करतो. आजच्या एपिसोडमध्ये राजाबाबू सीता महालक्ष्मीला मारण्यासाठी गॅस ऑन करून सोडून देणार होता, जेणेकरून ती किचनमध्ये काम करताना गॅस लावून जळून मरावी. हे आधीच प्रोमोमध्ये दाखवलं होतं. आता हे लोक आपल्या नकली सिरियलमध्ये सुरुवातीला हेच दाखवतात, पण नंतर बदल करतात. नकली सीता महालक्ष्मी किचनमध्ये गॅस चालू करण्यासाठी येते, पण गॅस जळत नाही, कारण त्यांच्या स्क्रिप्टनुसार गॅस आधीच संपली होती. अशा प्रकारे राजाबाबूचा प्लॅन फेल होतो आणि सीता महालक्ष्मी वाचते. हे पाहून सर्व भूतं आनंदी होतात की आपली सीता महालक्ष्मी सुरक्षित आहे. त्याबरोबरच हे लोकही सुरक्षित राहतात. फक्त एवढंच नाही, बाकी लोकांना जेव्हा कळतं की त्यांनी आपल्या केबलवर नकली शो दाखवून परिस्थिती हाताळली आहे, तेव्हा ते लोक डिश कुमारची डिश वापरत होते ते आता डिश काढून श्रीनूचे केबल लावायला लागतात. म्हणजे एक वार आणि दोन शिकार. भूतांची समस्या देखील सुटली आणि व्यवसायातही कमबॅक होऊ लागला. तर आता डिश कुमारचा व्यवसाय कोमात जातो. हळूहळू त्याचे सर्व डिश लोकांच्या घरातून उतरून श्रीनूकडे येतात आणि त्याचा धंदा बिघडतो. दुसरीकडे हे लोक पुढील योजना बनवत होते की सिरियल कसं संपवायचं. व्यंकट म्हणतो, राजाबाबूला सीता महालक्ष्मीची जॉब आवडत नाही ना, तर आपण एक काम करूया, सीता महालक्ष्मीला जॉबवरच पाठवायला नको. पण श्रीनूला ही आयडिया योग्य वाटत नाही. त्याचं म्हणणं असतं की सीता महालक्ष्मीला जॉबवर जाणं आवडतं. व्यंकट म्हणतो, पण मित्रा, जर जॉब गेल्यानंतर घर जर सुरक्षित राहत असेल तर याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? ती हाऊसवाईफ बनून घरचं काम करेल तर तिचा सन्मान कमी होईल का? आपल्या सर्व आया हाऊसवाईफच आहेत ना, आपण त्यांचा सन्मान करतोच ना. हे दोघं म्हणतात, हो मित्रा, करतो, यात काही वाद नाही. व्यंकट म्हणतो की ठीक आहे मग. इथे चर्चा संपली. आता ठरलं, आजच्या एपिसोडमध्ये दाखवायचं की सीता महालक्ष्मी जॉब सोडण्याचा निर्णय घेत आहे आणि उद्याच्या एपिसोडमध्ये दोघांना प्रेमाने भेटून हॅपी एंडिंगचा शो समाप्त केला जाईल. एपिसोडमध्ये तेच दाखवतात जिथे सीता महालक्ष्मी राजाबाबूसोबत म्हणते, मी आता ही नोकरी सोडत आहे, जशी तुमची इच्छा होती, आणि आता घरी राहूनच मी तुमची नीट काळजी घेईन. पण नोकरी सोडण्याची गोष्ट भूतांना आवडत नाही. ते सगळे खूप रागवतात आणि तोडफोड सुरू करतात. यावेळी ते पुरुषांना काही करण्याऐवजी स्वतःलाच हानी पोचवायला लागतात. पण ते तर भूत होते. ही हानी त्यांच्या पत्नीला होणार होती आणि त्या सर्व जखमी होऊन बेहोश होतात. नंतर हे लोक त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात आणि पट्ट्या लावून उपचार करतात. तिघांनाही आता समजलं होतं की या भूतांकडून फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या पत्नीलाही धोका आहे. श्रीनू श्रीवल्लीला अशा परिस्थितीत पाहून रडायला लागतो. व्यंकट जेव्हा त्याला सांभाळायला येतो तेव्हा श्रीनू उलट त्याच्यावरच ओरडतो, हे सगळं तुझ्यामुळे झालं. मी सांगितलं होतं ना की ही आयडिया बरोबर नाही. बघ आता किती गडबड झाली. व्यंकट आपली चूक मानतो आणि मग श्रीनू म्हणतो, चला आता रडणं थांबवा आणि पुढे काय करायचं ते पाहूया. हे तिघंही आपापल्या प्लॅनवर काम करत होते, पण आता ते आपल्या पत्नींशी देखील चर्चा करतात आणि सोबतच घरातील इतर सर्व सदस्यांना देखील याबाबत सांगतात. श्रीनूची आई सांगते की जेव्हा ती या घरात सून म्हणून आली होती तेव्हा तिच्या सासूने विचारलं होतं, तू शिकलेली आहेस का? नोकरी करशील की घर सांभाळशील? त्याच्या आईने उत्तर दिलं होतं की तिला नोकरी करायची नाही, तर घर आणि कुटुंब सांभाळायचं आहे आणि हा तिचा व्यक्तिगत निर्णय होता. तर सीता महालक्ष्मी सुरुवातीपासूनच नोकरी करत होती आणि तो तिचा निर्णय होता. पण आता राजाबाबूमुळे ती आपली नोकरी सोडते. ही तिची मर्जी नसून मजबुरी होती. ही गोष्ट आजांना आवडत नाही. मग आता हे लोक काय करतात की सिरियलची स्क्रिप्ट ते आपल्या पत्न्यांकडून लिहून घेतात. कारण त्यांना चांगली कल्पना असते की महिलांना काय पाहायला आवडेल. त्यानंतर हे तिघी मिळून सिरियलची एंडिंग लिहितात. त्यानुसार ते एपिसोड तयार करतात आणि सगळे मिळून शेवटचा एपिसोड पाहतात. श्रीनूचे वडील श्रीवल्लीकडे बसले होते आणि म्हणाले की मी माझ्या आईजवळ बसतो. 9 वाजण्यास काही मिनिटं शिल्लक होती. पण जेव्हा ते टीव्ही चालू करतात तेव्हा सिग्नल येत नव्हता. सगळे एकदम घाबरतात आणि श्रीनूला कॉल करतात. श्रीनूला देखील समजत नाही की अचानक सिग्नलमध्ये काय बिघडलं. आता वेळ देखील अगदी कमी होता. श्रीवल्ली म्हणते, एक काम करा, तुम्ही मला बांधा आणि इकडून निघून जा. आणि बाकी सर्व लोकांना ते सांगतात की त्यांनी आपापल्या पत्नीला घरात बंद करून पळून जावं आणि ते तसंच करतात. श्रीवल्लीला देखील खुर्चीत बांधलं जातं. पडण्यापूर्वी 9 वाजतात. भूतं येतात आणि आणि श्रीवल्ली खुर्चीसह हवेत उडू लागते. जेव्हा ती पाहते की टीव्हीमध्ये सिग्नल नाही तेव्हा तिला राग येतो आणि ती म्हणते, सिरियल कुठे आहे? हे पाहून सगळे तिकडून पळून जातात. दुसरीकडे शहाजहान आणि व्यंकट आपापल्या पत्नींना घरात बंद करून बाहेर पडाले होते. सिरियल न मिळाल्यामुळे त्यांच्या पत्नींना राग आला आणि त्या दरवाजा फोडायला लागल्या. मग हे दोघे श्रीनूकडे पळाले. श्रीनू आपल्या केबल ऑफिसमध्ये होता. तिथे त्याला दिसलं की सगळे तार कापलेले आहेत आणि हे काम डिश कुमारनेच केलं होतं.
हे लक्षात आल्यावर श्रीनू ट्रान्समीटर पाहायला गेला. तेही गायब होतं. डिशकुमारने त्याला काढून तेही फेकून दिलं होतं. श्रीनू आता डोकं धरून बसला की बिना ट्रान्समीटरच्या सिग्नलवर सिरियल कसं दाखवणार. त्यानंतर त्याला एक आयडिया सुचली. त्याच्या सांगण्यावरून सर्व पुरुष आपापले टीव्ही उचलून बाहेर पडाले आणि एका ठिकाणी सगळे टीव्ही एकत्र लावले. श्रीनू सगळे टीव्ही कनेक्ट करून डायरेक्ट सिरियलचे कॅसेट प्ले करतो. ऑडिओसाठी लाऊडस्पीकर लावले होते, ज्यातून सिरियलचा इंट्रो सॉन्ग भूतांना ऐकू येतो. गाणं ऐकतात ते सगळे खूप खुश होतात. मग सगळे भूतं त्या ठिकाणी पोहोचतात जिथे सेटअप लावलेला होता आणि तिथे बसून सिरियल पाहायला लागतात. एपिसोडमध्ये डॉक्टर राजाबाबूला सांगतात की जेव्हा त्याला जखम झाली होती तेव्हा त्याचं खूप रक्त गेलं होतं. तेव्हा सीता महालक्ष्मीने आपलं रक्त दिलं आणि त्याचा जीव वाचवला. तुमची पत्नी तुमच्यासाठी कोणत्याही देवीपेक्षा कमी नाही, असं डॉक्टर त्याला सांगते. राजाबाबूला आपली चूक लक्षात येते. मग तो पळून आपल्या पत्नीकडे जातो आणि माफी मागतो. मला माफ कर, नोकरी सोडू नकोस. आता तुला माझ्याकडून कोणतीही तक्रार होणार नाही. मी आजपासून तुला एक चांगला नवरा बनवून दाखवेन. आणि यासोबतच सिरियलची हॅपी एंडिंग होते. हे पाहून सगळ्या आजा तृप्त होतात. त्यांना मुक्ती मिळते आणि त्या कायमच्या सुटतात. मग सगळ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आणि तिघंही रिलॅक्स होतात. यानंतर व्यंकट म्हणतो, यार, हे अल्फा मर्द कधीच योग्य नसतात. सिग्मा मर्द चांगले असतात. आता मी सिग्मा मेल बनणार आहे. शहाजहान उत्तर देतो, अरे, अजूनही तू अशा फालतू गोष्टींमध्ये अडकून पडला आहेस. हे सगळं अल्फा सिग्माचा चक्कर सोड आणि सामान्य माणूस म्हणून जग. शेवटी श्रीनू आणि श्रीवल्लीला आपला पेंडिंग हनीमून साजरा करण्याची संधी मिळते. पण त्याचवेळी कोणीतरी गेट खटखटवतो आणि त्यांना त्रास देतो. श्रीनू बाहेर जाऊन पाहतो तर बाहेर डिशकुमार उभा असतो. आता त्याची बँड वाजली होती. कारण ॲक्च्युली जेव्हा डिशकुमारने ट्रान्समीटर फिरून फेकला होता ते त्याच्या आजीच्या डोक्यावर लागलं होतं, जी खाली एक्झरसाईज करत होती. ट्रान्समीटर डोक्यावर लागल्यामुळे आजी मरण पावली आणि आता भूत बनून ती तीच सिरियल पाहायला येते आहे आणि डिशकुमारची बँड वाजली आहे. आणि यासोबतच मंडळी शुभम हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी हे होतं शुभम चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.